नमस्कार, मी प्राध्यापक मिलिंद गायकवाड आणि आपण पाहत आहात यश अकॅडमी कराड यूट्यूब चॅनल. विद्यार्थी मित्रांनो, आपण एंट्रन्स एक्झामिनेशनचा आणि स्टेट बोर्डचा अभ्यास सध्या करत आहात. या अनुषंगानं अधिक माहिती तुम्हाला मिळावी या दृष्टिकोनातून आज आपण या व्हिडिओमध्ये खूप महत्त्वाच्या विषयावर चर्चा करणार आहोत. म्हणजे दिस टॉपिक इज व्हेरी इंटरेस्टिंग अँड द टॉपिक इज द इझिएस्ट वे टू सिलेक्ट 100% करेक्ट आन्सर ऑप्शन ऑफ एनी गिवन मल्टिपल चॉईस क्वेश्चन. म्हणजे याचा नेमका अर्थ काय असणार आहे तर अचूक उत्तर पर्याय म्हणजे 100% करेक्ट आन्सर ऑप्शन निवडण्याचा सर्वात सोपा मार्ग. म्हणजे कमी वेळेमध्ये तुम्ही उत्तर शोधू शकता जर तुम्ही हा व्हिडिओ सुरुवातीपासून शेवटपर्यंत पाहिला तर. म्हणजे इथं हे सगळ्यात महत्त्वाचं आहे की तुम्ही व्हिडिओमध्ये थांबून पुढं जायचं नाही, तर कंटिन्युटी त्याच्यामध्ये असणं खूप महत्त्वाचं असणार आहे. यामध्ये सुरुवातीला आपण मल्टिपल चॉईस क्वेश्चन यावर चर्चा करूया. बहुपर्याय प्रश्न म्हणजे प्रश्न एक असणार आहे परंतु त्याला पर्याय किती असणार आहेत, बहुपर्याय असणारे आहेत. त्यातला एक पर्याय तुम्हाला शोधायचा आहे. तर असा मल्टिपल चॉईस क्वेश्चन जो असणार आहे तो इट कन्सिस्ट ऑफ 2 पार्ट्स. याचे 2 भाग आपल्याला पाहायला मिळतात. पहिला पार्ट जो असणार आहे कॉल्ड स्टेम अँड सेकंड ऑप्शन. म्हणजे एखादा प्रश्न मल्टिपल चॉईस क्वेश्चन जर पाहिला तर त्याचे 2 भाग असतात, ते समजून घेणं गरजेचं आहे. स्टेम जो असणार आहे ऑलवेज इनकम्प्लीट. इन सम मल्टिपल चॉईस क्वेश्चन्स नो डाउट इन्फॉर्मेशन इज प्रोव्हाइडेड, बरोबर आहे, परंतु ती इन्फॉर्मेशन अपूर्ण जे आहे ते स्टेटमेंट जे अपूर्ण आहे ते पूर्ण करण्यासाठी तुम्हाला इथं 4 पर्याय दिलेले असतात. म्हणजे स्टेम हे नेहमी अपूर्ण असतं, ते पूर्ण करण्यासाठी या 4 ऑप्शनचा वापर तुम्हाला करावा लागणारा आहे. मग हे जे 4 ऑप्शन्स असणार आहेत ते ए, बी, सी आणि डी या स्वरूपात असतील किंवा 1, 2, 3, 4 या पद्धतीने असणार आहे. मग हे जे 4 ऑप्शन्स असणारे आहेत या 4 ऑप्शन्स वरून मला एक करेक्ट आन्सर ऑप्शन शोधायचा आहे. यासाठी मला कोणतं टेक्निक वापरावं लागेल, कोणतं लॉजिक अप्लाय करावं लागेल, कोणत्या ट्रिक्सचा वापर करावा लागेल, ह्या गोष्टी तुम्हाला समजून घेणं गरजेचं आहे. हे जे 4 ऑप्शन्स असणारे आहेत ना, या 4 ऑप्शन्समध्ये तुम्हाला असं दिसतंय की त्यामध्ये काही डिजिट्सच फक्त दिसत आहेत, संख्या आहेत. तर त्या संख्या अशा दिलेल्या आहेत की काही चढत्या क्रमानं दिलेल्या आहेत, काही वेळेस त्या उतरत्या क्रमानं दिल्या जातात, काही वेळेस इथून इथपर्यंत चढता क्रम असतो आणि इथून इथपर्यंत परत तो उतरता क्रम असतो. अशा पद्धतीनं मांडणी त्याची केली जाते. परंतु त्या संख्या असल्यानंतर बऱ्याच वेळा असं दिसतं की इफ यू फोकस पर्टिक्युलरली ऑन द गिव्हन ऑप्शन्स आणि तुम्हाला असं पाहायला मिळालं की वन ऑफ द डिजिट और संख्या आपण म्हणूया इज व्हेरी लार्ज ॲज कम्पेअर टू अदर 3 और अदर 2, निग्लेक्ट और इलिमिनेट द आन्सर ऑप्शन. ते उत्तर पर्याय जो दिलेला असणार आहे तो निग्लेक्ट करा किंवा तो इलिमिनेट करून टाका, तो काढून टाका. म्हणजे डिजिट्स असतील तर त्यावेळेस ही गोष्ट लक्षात घेणं गरजेचं आहे. त्या फिगर्सकडे पाहायचं, त्या संख्यांच्याकडे पाहायचं आणि त्यातली सगळ्यात मोठी दिसते ते उत्तर होऊ शकत नाही हे गृहीत धरायचं असतं. उत्तर शोधत असताना हे टेक्निक जर कळालं तर उत्तरापर्यंत पोहोचणं सोपं होऊन जाऊ शकतं. तो सोपा मार्ग आपण याच्यामध्ये विचारात घेतोय. दुसरं जे असणार आहे ते स्टेटमेंट. काही स्टेटमेंट्स तुम्हाला असे दिसतील. नियम असा आहे या स्टेटमेंटच्या बाबतीमध्ये, समजा 4ही पर्याय स्टेटमेंट स्वरूपामध्ये आहेत आणि दिलेलं स्टेटमेंट इनकरेक्ट कोणतं आहे हे तुम्हाला शोधायला सांगितलं असेल तर त्यावेळेस काही गोष्टी लक्षात ठेवणं गरजेचं आहे. ॲक्च्युली असं आहे की लेंथ ऑफ स्टेटमेंट मस्ट बी इक्वल किंवा शुड बी इक्वल, एकसारखी असायला पाहिजे. मग तिथं तुमच्या बुद्धीचा जास्त कस लागतो.
पण काही ऑप्शनमध्ये 2 ओळी दिलेत, काही 1.5 ओळी आहेत, काही खूपच कमी आहे, काही थोडंसं जास्त आहे. असं ज्यावेळी असेल ना त्यावेळेस व्हेरी शॉर्ट लेंथ स्टेटमेंट जे असणार आहे ते आन्सर त्या स्टेमला टॅली करायचं, बरोबर निघेल. म्हणजे उत्तर हे खूप लेंदी असणार नाही, ते खूप कमी असेल, त्याची लांबी कमी असणारी आहे, हे आपण लक्षात ठेवणं गरजेचं आहे. ते त्या पद्धतीचं लॉजिक आपण जर लावत गेला तर तुम्हाला ती उत्तरं लगेच मिळू शकतात. हा एक यातला महत्त्वाचा भाग असणारा आहे. म्हणजे ऑप्शन्स जे 4 आहेत या 4 मध्ये डिजिट्स आणि स्टेटमेंट असतील त्यावेळेस आपण कोणता तर्क लावायचा, कोणत्या तर्कानं उत्तर शोधायचं हे तुम्हाला माहीत असणं आवश्यक आहे. आता या आउट ऑफ 4 ऑप्शन्स 1 ऑप्शन इज ऑलवेज 100% करेक्ट आन्सर ऑप्शन. व्हॉट अबाउट रिमेनिंग 3? द रिमेनिंग 3 आर कॉल्ड डिस्ट्रॅक्टर्स. रिमेनिंग 3 आर कॉल्ड डिस्ट्रॅक्टर्स. आणि हे जे डिस्ट्रॅक्टर्स असणार आहेत त्यांना मराठीमध्ये आपण म्हणतो विचलित करणारे. विचलित करणारे याचा अर्थ तुम्हाला उत्तरापासून बाजूला घेऊन जाणारे असे काही स्टेटमेंट्स ही अशी सजवली जातात की तुम्हाला वाटतं अरे नाही, मी जे विचार करतोय उत्तर हे त्यापेक्षा जरा वेगळं वाटतंय. म्हणजे तुम्हाला विचलित केलं जातं. तिथं तुमचा ब्रेन किती शार्पनेस दाखवतो हे तिथं खूप महत्त्वाचं असणारं आहे. म्हणजे प्रश्न, त्याची ऑप्शन्स आणि ऑप्शनमध्ये एक उत्तर बरोबर आणि बाकीचे डिस्ट्रॅक्टर्स ती उत्तर असू शकत नाहीत, परंतु तुम्हाला तिकडं घेऊन जातात, विचलित करतात. या पद्धतीची ऑप्शन्स हे तुम्हाला पाहायला मिळतात. आता पुढचा पार्ट जो असणार आहे तो असा आहे की प्रत्यक्ष तुम्ही प्रश्न प्रिव्हियस इयर क्वेश्चन्स मधून ज्यावेळी सोडवण्याचा प्रयत्न करता त्यावेळेस त्या प्रश्नांची डिफिकल्टी लेवल कशी असते हे तुम्हाला समजतं. परंतु प्रश्न सेट करताना ज्या पेपर सेटरने सेट केलेले आहे त्याची नेमकी मानसिकता काय असू शकते हे आपण विचारात घेणं खूप गरजेचं आहे. म्हणजे प्रश्न कर्त्याची मानसिकता हे खूप महत्त्वाचं आहे. कारण बऱ्याच वेळा असं होतं की परीक्षा हॉलमधून ज्यावेळी तुम्ही बाहेर पडता त्यावेळेस अशी चर्चा होते की काय प्रश्न काढलाय, इतका अवघड काढायचं असतं का. मग त्याच वेळी दुसरा विद्यार्थी म्हणतात अरे काय झालं, हा तर सोपा आहे. म्हणजे ही मानसिकता जशी तुमची असते तशी पेपर सेट करत असताना त्यांचाही काहीतरी विचार असणार आहे. त्यांचा पहिला विचार जो असणार आहे तो असा असतो की प्रश्न जो मी काढलेला असेल तो त्या परीक्षेला जेवढे म्हणून विद्यार्थी बसले असतील त्यापैकी काही विद्यार्थ्यांना तो सोडवता यायलाच पाहिजे किंवा सोडवला गेलाच पाहिजे, ही पहिली मानसिकता असते, लक्षात घ्या. नाहीतर असं होऊ नये की मी पेपर सेटर, मला पहिल्यांदा आलंय म्हणून मी सगळे प्रश्न अवघड काढले समजा आणि कुणाला सोडवताच आले नाहीत. मी डिफिकल्टी लेवल खूप वाढवले आणि सोडवताच आले नाहीत तर असे प्रश्न फॉल्टी समजले जातात. कारण ते प्रश्न सोडवता यायला पाहिजे. त्यामुळे त्या प्रश्नकर्त्याची मानसिकता काय असते की प्रश्न हा विद्यार्थ्यांना सोडवता आला पाहिजे. मग तुम्ही जो विचार करता अवघड सोपं फार आहे ठीक आहे मध्यम आहे असं, हे कशावर अवलंबून असतं तर इट इज नथिंग बट टेस्टिंग ऑफ युअर नॉलेज. म्हणजे पेपर सेटर काय करतो, क्वेश्चन पेपर सेटर जस्ट तो तुमचं ज्ञान तपासून पाहतो आणि त्याचबरोबर इट ऑल्सो टेस्ट युअर ॲबिलिटी. ह्या 2 गोष्टी खूप महत्त्वाच्या असणाऱ्या आहेत आणि या गोष्टींचा विचार करूनच प्रश्न तयार केले जातात. त्याचाच विचार करून ऑप्शन्स देखील तयार केली जातात. म्हणजे हे आपण सगळ्यात महत्त्वाचं लक्षात ठेवणं गरजेचं आहे की विद्यार्थी कन्फ्यूज होणार नाही याची पूर्ण काळजी घेतली जाते. प्रश्न जो सेट केला असेल तो बसलेल्या विद्यार्थ्यांच्या पैकी काही विद्यार्थ्यांना तो सोडवता यायलाच पाहिजे आणि हे करत असताना देखील त्या विद्यार्थ्याचं ज्ञान तपासून पाहिलं पाहिजे, त्याची ॲबिलिटी तपासून पाहिली पाहिजे. हा दृष्टिकोन ठेवूनच प्रश्नपत्रिका हे प्रश्नकर्ते काढत असतात.
त्यामुळं आपण कोणताही वेगळा विचार करू नये असं मला वाटतंय, म्हणून ह्या गोष्टी तुमच्या समोर मी मांडत आहे. आता इथं प्रश्न डिफिकल्टी लेवल ऑफ क्वेश्चनचा विचार जर केला तर इझी, मीडियम और ॲव्हरेज क्वेश्चन म्हणूया, आणि तिसरा टाईप आहे तो डिफिकल्ट. तर डिफिकल्टी लेवल ऑफ क्वेश्चन्स म्हटलं की हे 3 पार्ट्स त्याच्यामध्ये आले. तर 20% क्वेश्चन्स आर डिफिकल्ट, म्हणजे एकूण जे काही प्रश्न, समजा प्रश्न 50 आहेत त्यापैकी 20% प्रश्न हे डिफिकल्ट असणारे आहेत, आणि ते साधारणतः न्यूमरिकल्सकडं असतात. हे आपणही लक्षात घेणं गरजेचं आहे, किंवा ऑर्गॅनिक काही रिॲक्शनच्या बाबतीमध्ये असू शकतं. आणि इझी प्रश्न जे असणार आहेत ते 40% असतील, आणि मीडियम सुद्धा 40% असतील. म्हणजे एकूण 100% या पद्धतीनं पेपर सेटर प्रश्नपत्रिका काढत असतो. हे आपण लक्षात घेणं गरजेचं आहे. किंवा तुम्हालाही प्रश्नपत्रिका आली असेल त्याच्यामध्ये हा रेशो साधारणतः आपल्याला पाहायला मिळतो, हे आपण गृहीत धरायचं आहे. आपण असं समजूया की एक प्रश्न आहे एका कंटेंटवर, आणि तो प्रश्न विद्यार्थ्यांना कशा पद्धतीनं सोपा, अवघड आणि मध्यम जातो हे आपण इथं विचारात घेऊया. इथं आपण समजा लिहिलं विद्यार्थी. मग काही विद्यार्थी असतील की त्यांनी कमी अभ्यास केलाय, म्हणजे ज्या कंटेंटवर हा प्रश्न आहे त्याच्या अनुषंगाने आपण विचार करू. कमी अभ्यास केलाय, काही विद्यार्थ्यांनी मध्यम अभ्यास केलाय, फार कमी नाही फार जास्त पण नाही, आणि काही विद्यार्थ्यांनी खूप अभ्यास केलाय. मग जो कमी अभ्यास केलेला असेल या विद्यार्थ्याला हा प्रश्न कसा वाटणार आहे, तर तो निश्चितच डिफिकल्ट असणार आहे. कारण तो म्हणणार मला हा प्रश्न सोडवताच आला नाही, कारण त्याने अभ्यासच त्या कंटेंटवर जर केला नसेल तर तो सोडवू शकणार नाही. परंतु ज्यानं यापेक्षा थोडासा अभ्यास जास्त केला आणि यापेक्षा कमी केलाय तर थोडा याला वेळ लागेल, परंतु तो प्रश्न सोडवेल. त्यामुळे त्याच्या दृष्टिकोनातून दिस क्वेश्चन इज अ ॲव्हरेज ऑर मीडियम क्वेश्चन. आणि ज्याने खूप अभ्यास केला या कंटेंटवर बरं का, त्याला तो प्रश्न कसा असणार आहे, इझी असणार आहे. म्हणजे एकच प्रश्न जर आपण वेगवेगळ्या विद्यार्थ्यांची IQ व्हॅल्यू तपासून जर पाहिले तर इथंच तुमच्या लक्षात येईल की इझी, मीडियम आणि डिफिकल्ट कसे प्रश्नांची लेवल होत जाते. तर इट डिपेंड्स अपॉन युअर स्टडी, युअर नॉलेज दॅट यू गेन, अंडरस्टँडिंग अँड ॲप्लिकेशन ऑफ नॉलेज. म्हणजे प्रश्न आहे, तो कंटेंट आहे, त्या कंटेंटचा अभ्यास जर माझा चांगला झाला असेल, समजून घेतला असेल तर मी ते ज्ञान अप्लाय करू शकतो, हे आपणाला कळायला पाहिजे. आणि हे ज्याला कळेल त्याला प्रश्न हा कसा जाणार आहे, तो सोपा जाणारा आहे. त्यामुळं विद्यार्थी मित्रांनो, कंटेंट जो असणारा आहे, म्हणजे सगळं टेक्स्टबुक म्हणा, मन लावून वाचा, खूप अभ्यास करा, समजून घ्या, घोकमपट्टी करू नका, समजून घेऊन अभ्यास करा, आणि मग तुम्ही ते नॉलेज अप्लाय केलं की तो प्रश्न तुम्हाला इझीच वाटणारा आहे. तर असे जे काही प्रश्न तुम्हाला वाटता आहेत, आणि मगा सांगितलेल्या ज्या 2 गोष्टी डिजिट्स आणि स्टेटमेंटच्या स्वरूपात, काही आपण लॉजिक लावून कशी उत्तरं शोधायची ते आपण आता काही प्रश्न उदाहरणं दाखल आपण काही प्रश्न घेतोय MCQ, आणि त्याची उत्तरं कशी शोधायची ते आपण पुढच्या भागामध्ये बघूया. आता इकडे लक्ष द्या. आपण जे आता यापूर्वी जी काही चर्चा केलेली आहे त्या अनुषंगानं तुम्हाला ते लॉजिक किंवा त्या ट्रिक्स लागू करता येत आहेत का, त्याचा वापर करता येतो का, हे आपण यामध्ये आज पाहणार आहोत. इथं क्वेश्चन दिलेला आहे, PB हॅज FCC स्ट्रक्चर विथ एज लेंथ ऑफ युनिट सेल 495 पिकोमीटर. द रेडियस ऑफ PB ॲटम इज. म्हणजे इथं हे इनकम्प्लीट सेंटेन्स आहे, कारण इथं रेडियस ऑफ PB ॲटम इज म्हणजे इथं तुम्हाला दिलेल्या ऑप्शनमधून ज्यावेळी व्हॅल्यू इथं तुम्ही ठेवाल त्यावेळेस ते स्टेम पूर्ण झालेलं असणार आहे. नाव यू आर गिवन 4 ऑप्शन्स. नाव सी, फर्स्ट ऑफ ऑल यू लुक फोकस ऑन दिस 4 ऑप्शन्स.
A 205 पिकोमीटर, B 185 पिकोमीटर, C 260 पिकोमीटर, D 175 पिकोमीटर. नाउ अप्लाय युअर नॉलेज ॲज वेल ॲज युअर लॉजिक. तर्क लावा. आता डिजिटच्या बाबतीमध्ये आपण म्हटलं की थोडीशी मोठी संख्या दिसते, ते उत्तर होऊ शकणार नाही. बरोबर आहे. म्हणजे इथं 260 पिकोमीटर आहे, हे उत्तर याच्यामध्ये असणार नाही. त्यानंतर आपण जर पाहिलं तर 170 185 खूप जवळ आहेत. म्हणजे 205 हे पण उत्तर त्याचं होऊ शकणार नाही. म्हणजे 175 का 185 एवढाच फक्त प्रश्न असणार आहे. पण यासाठी तुम्हाला काय माहित पाहिजे? FCC फेस सेंटर्ड क्युबिक स्ट्रक्चर जे असणार आहे आणि त्यात त्यांनी काय म्हटलंय? रेडियस. म्हणजे हा फॉर्म्युला तुम्हाला जर माहित असेल तर मग मात्र दिलेला आहे काय तुम्हाला एज लेंथ त्यांनी इथं दिलेली आहे. म्हणजे ए दिलेला आहे, रेडियस तुम्हाला विचारलेली आहे. म्हणजे फॉर्म्युला जो इथं वापरायचा आहे तो रेडियस इज इक्वल टू काय असणार आहे? √2a डिवायडेड बाय 4. हा जर फॉर्म्युला तुम्हाला माहित असेल तर त्या फॉर्म्युलेच्या आधारे तुम्ही √2 मल्टिप्लाइड बाय ए ची किंमत 495 डिवायडेड बाय काय असणार आहे इथं 4. हे जर सिम्प्लिफाय केलं तर √2 म्हणजे 1.414 इंटू 495 डिवायडेड बाय 4. हे जर तुम्ही सोडवलं तर साधारणपणे 174 येतं काहीतरी, तर ते 175 पिकोमीटर इतकं असणार आहे. म्हणजे करेक्ट आन्सर ऑप्शन कुठला असणार आहे? तर हे. म्हणजे या पद्धतीनं 4 ऑप्शन्स मधून पहिल्यांदा एक एक इलिमिनेट करत जाणं आणि जे राहिलेले आहेत त्याकडे फोकस करून त्यापैकी कोणतं हे शोधून काढणं, इथं तुम्हाला तुमच्या नॉलेजचा वापर करावा लागणार आहे. नाउ सी धिस क्वेश्चन. Which of the following statement is not correct for 0.1 molar urea solution and 0.05 molar sucrose solution? म्हणजे इथं 0.1 मोलर युरिया सोल्युशन दिलंय आणि 0.05 मोलर सुक्रोज सोल्युशन दिलेलं आहे. यांच्या बाबतीमध्ये दिलेल्यापैकी कोणतं स्टेटमेंट हे करेक्ट असणार नाही हे आपल्याला शोधून काढायचं आहे. पहिलं पहा, ऑस्मोटिक प्रेशर एक्झिबिटेड बाय युरिया सोल्युशन इज हायर दॅन दॅट एक्झिबिटेड बाय सुक्रोज सोल्युशन. हे पहिलं स्टेटमेंट आहे. युरिया सोल्युशन इज अ हायपरटॉनिक टू सुक्रोज सोल्युशन. दे आर isotonic solutions, and D, sucrose solution is hypotonic to urea solution. Now, while solving such a type of questions, first of all, what is important in this multiple choice question is the osmotic pressure represented by pi, and pi is directly proportional to the concentration, and you know the concentration is concentration is nothing but N upon V, that is number of moles dissolved in volume. म्हणजे कॉन्सन्ट्रेशन ऑस्मोटिक प्रेशर हे मोलॅरिटी मध्ये आपण मोजतो. म्हणजे कॉन्सन्ट्रेशन इज डायरेक्टली प्रोपोर्शनल टू द नंबर ऑफ मोल्स. बरोबर आहे. म्हणजे यावरनं पटकन तुमच्या लक्षामध्ये येईल. इफ यू ऑब्झर्व द कॉन्सन्ट्रेशन ऑफ बोथ सोल्युशन्स, युरिया its concentration is 0.1 molar and that of sucrose is a 0.05. म्हणजे हे जे कॉन्सन्ट्रेशन असणार आहे ते याच्या हाफ असणार आहे. बरोबर आहे. म्हणजे याचं कॉन्सन्ट्रेशन याच्या हाफ आपल्याला पाहायला मिळेल. म्हणजेच याचा अर्थ ऑस्मोटिक प्रेशर जे असणार आहे, बोथ सोल्युशन एक्झिबिट डिफरंट टाइप्स ऑफ किंवा बोथ सोल्युशन्स हॅव डिफरंट ऑस्मोटिक प्रेशर. दोन्हीचं वेगळं असणार, कारण ऑस्मोटिक प्रेशर हे रिलेशन आपण पाहिलंय डायरेक्टली प्रोपोर्शनल टू कॉन्सन्ट्रेशन. मग याचं कॉन्सन्ट्रेशन जास्त आहे, याचं कॉन्सन्ट्रेशन कमी आहे. ह्यावेळेस तुम्हाला हायपरटॉनिक, हायपोटॉनिक, आयसोटॉनिक म्हणजे काय? आयसोटॉनिक ज्यावेळी आपण म्हणतो त्यावेळेस हॅव्हिंग सेम ऑस्मोटिक प्रेशर. मग इथं सी, इफ यू ऑब्झर्व द सी स्टेटमेंट, दे आर आयसोटॉनिक सोल्युशन्स. ते आहेत का? नाही, कारण सेम ऑस्मोटिक प्रेशर ते एक्झिबिट करणारच नाहीयेत
आणि त्यामुळं याचं जे स्टेटमेंट असणार आहे की चुकीचं स्टेटमेंट काय असणार आहे, हे सी हे चुकीचं स्टेटमेंट असणार आहे. म्हणजे करेक्ट आन्सर ऑप्शन हे सी असणार आहे. पण इथं ऑस्मोटिक प्रेशर एक्झिबिटेड बाय युरिया सोल्युशन इज हायर दॅन दॅट एक्झिबिटेड बाय सुक्रोज सोल्युशन. म्हणजे असं ज्यावेळी म्हणू त्यावेळेस इतकं हे वाचताना सुद्धा आपल्याला दम भरल्यासारखं वाटतं. म्हणजे हे विधान बरोबर जरी असलं तर दिलेल्या प्रश्नामध्ये ते बरोबर आन्सर करेक्ट आन्सर असू शकणार नाही. म्हणजे हे तुमच्या लक्षात यायला पाहिजे. इथं युरिया सोल्युशन इज हायपरटॉनिक टू सुक्रोज सोल्युशन. दिस सेंटेन्स इज ऑल्सो करेक्ट. दिस वन इज ऑल्सो करेक्ट. सुक्रोज सोल्युशन इज हायपोटॉनिक म्हणजे ऑस्मोटिक प्रेशर हे कमी असणार आहे, तर युरियाचं ऑस्मोटिक प्रेशर हे सुक्रोजपेक्षा जास्त असणार आहे. हे पण विधान बरोबर आहे. दिस सेंटेन्स इज नॉट करेक्ट. आणि का करेक्ट नाही तर या फॉर्म्युलेच्या आधारे आणि दिलेल्या कॉन्सन्ट्रेशनच्या आधारे तुम्ही सांगू शकता. म्हणजे जर एखाद्याने या कॉन्सन्ट्रेशनकडे फोकस केला असेल आणि त्याला ऑस्मोटिक प्रेशर म्हणजे काय हे रिलेशन माहीत असेल तर तो विधान पाहत असताना हा वाचणार पण नाही. तो विचार करेल की 0.1च्या हाफ काय असणार आहे तर 0.05 असणार आहे. म्हणजे याचा अर्थ की सोल्युशन जे असणार आहे ते वेगळ्या ही दोन्ही सोल्युशन्स वेगळ्या कॉन्सन्ट्रेशनचे आहेत आणि त्यामुळे त्यांचं ऑस्मोटिक प्रेशर हे वेगळं असणार आहे. त्यामुळे ती आयसोटॉनिक सोल्युशन्स होऊ शकत नाहीत. आयसोटॉनिक व्हायचं असेल तर त्यांचे ऑस्मोटिक प्रेशर देखील कसे असायला पाहिजेत, सारखे असायला पाहिजेत. म्हणजे करेक्ट आन्सर ऑप्शन ऑफ दिस मल्टिपल चॉईस क्वेश्चन इज अ सी. बरोबर आहे. म्हणजे या पद्धतीनं तुम्ही शोध घेणं आवश्यक आहे. ओके, आता पुढं मला वाटतंय आपणाला आज जे आपण इथं सुरुवातीपासून इथं शेवटपर्यंत जे काही डिस्कशन केलेलं आहे की अचूक उत्तर पर्याय निवडण्याचा सर्वात सोपा मार्ग आपण इथं डिस्कस केलेला आहे आणि हे निश्चित तुम्हाला चांगलं समजलेलं असेल. तर हे आपण आपल्या मित्रांशी शेअर करावं. हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा. चॅनल सबस्क्राईब केलं नसेल तर पुन्हा तुम्ही ते सबस्क्राईब करा. आणि धन्यवाद.